नमस्कार मंडळी, तुरीचं उत्पादन हे दुप्पट होणारच, कदाचित तिप्पट सुद्धा होऊ शकते। त्यासाठी आपण आजपर्यंत भरपूर साऱ्या गोष्टी करून पाहिल्या। सगळ्यात आधी आपण खताचे नियोजन करून पाहिले, वेगवेगळ्या फवारणी व्यवस्थापन करून पाहिले, वेगवेगळे पॅटर्न आपण वापरून पाहिले, म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींनी सांगितलं त्या पद्धतीने आपण सगळं करून पाहिलं। परंतु आपण एका मर्यादेचे पलीकडे आपण जाऊ शकलो नाही, म्हणजे एक लिमिट ठरली, त्यापेक्षा जास्त आपण उत्पादन आपल्याला होऊ शकलं नाही। परंतु आज पहिल्यांदा मी तुम्हाला एक अशी चमत्कारिक गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे 100% उत्पादन दुप्पट कदाचित तिप्पटही होऊ शकते। तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्हाला आज इथं जाणून घेणं खूप आवश्यक आहे। कारण आपण वेगवेगळ्या गोष्टी तर केल्याच, परंतु आता मी सांगतो तेवढं एक करून पहा, आणि ती जर गोष्ट तुम्ही केली तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की साहेब खरंच तुम्ही जे सांगितलं ते 100% खरं निघालं आणि आमचं उत्पादन वाढलं। कारण तूर पिकाकडे आज आपण मुख्य पिकाच्या दृष्टीने पाहत आहोत। आजपर्यंत ते गौण होतं तूर पीक, परंतु ती तूर पिकाचे भाव पाहता ह्या सगळ्या बाबी आता उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या आहेत। त्यात खूप महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, तर ती आहे तूर शेंडे खुडणी। तर तूर शेंडे खुडणी ही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, मजूर लावून करू शकता, काठीच्या सहाय्याने करू शकता, किंवा जर तुम्हाला कमी वेळेत आणि जास्त एरिया जर कव्हर करायचा असेल, म्हणजे एका दिवशी 5 एकर 7 एकर एवढा जर एरिया तुम्हाला शेंडे खुडणी करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला वापरावी लागेल ॲग्री पॉवरची ही ग्रास कटर मशीन किंवा शेंडे खुडणी मशीन। यामुळे तुम्ही पहिली खुडणी करू शकता जवळपास 7 एकरपर्यंत, दुसरी खुडणी करू शकता जवळपास 4 एकर, आणि तिसरी खुडणी 2 ते 3 एकर। आता कधी कधी या खुडण्या करायच्या आहे हे तुम्हाला मी इथे सांगून देऊ इच्छितो। पहिली खुडणी आपल्याला करायची आहे पीक 30 ते 40 दिवसाचं असताना। पहा, पहिली खुडणी ही खूप महत्त्वाची आहे, परंतु आणि दुसरी खुडणी करायची आहे 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान, आणि तिसरी खुडणी करायची आहे 80 ते 90 दिवसाच्या दरम्यान। आता तुम्ही म्हणाल ह्या ज्या 3 खुडण्या आहे, मग ह्या 3 खुडण्यांमध्ये समजा पहिली खुडणी तुम्ही करू शकले नाही तर मग काय फरक पडणार? तर पहा, जर तुम्ही 3 खुडण्या केल्या, दुपटीपेक्षा जास्त उत्पादन 101%। जर काही कारणास्तव तुम्ही पहिली खुडणी करू शकले नाही आणि तुम्ही 2च खुडण्या करू शकले, तरी ते आवश्यक आहे, म्हणजे 2ही खुडण्या झाल्याच पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला दुप्पट उत्पादन हे निश्चित होणार। आणि जर तुम्हाला वाटत असेल वेळ कमी पडला आणि एकच खुडणी करू शकतो, तर निश्चित ते सुद्धा करा। कारण तुम्ही ज्या काय पॅटर्न आजपर्यंत वापरले त्याच्यापेक्षा हमखास एक जरी खुडणी केली तरी उत्पादन हे वाढणारच। आणि तुम्ही हा व्हिडिओ पहा, तुम्ही ह्या वर्षी हा प्रयोग करा, निश्चितपणे तुम्ही मला म्हणाल की साहेब तुम्ही जे बोलले होते शब्द न शब्द खरा झाला आणि आमचे उत्पादन वाढले। कारण लाखो शेतकऱ्यांची मला आजपर्यंत कमेंट आलेले आहे आणि त्यांनी मला गॅरंटीड सांगितलेलं आहे की सर आमचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। त्यांनी आम्हाला व्हिडिओसुद्धा पाठवलेले आहे, तुरीचे उत्पादन हे बंपर उत्पादन त्यांना झालेले आहे, म्हणजे ते म्हणत होते की आजपर्यंत असे उत्पादन आम्हाला कधीच या शेतात झाले नाही। तर आपल्याला खत व्यवस्थापनही करणे आवश्यक आहे, त्यानंतर फवारणी नियोजनसुद्धा आवश्यक आहे। परंतु तूर शेंडे खुडणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक होऊन बसलेला आहे। आणि या मशीनसोबत एक पॉम्पलेट तुम्हाला पुस्तिका छोटी मिळेल, एक पॉम्पलेट मिळेल, त्या पॉम्पलेटमध्ये फवारणीचे नियोजन खुडणी झाल्यानंतर कसे करायचे ते त्या पॉम्पलेटमध्ये दिलेलं राहील। तर सोबतच आता तुम्हाला वाटेल ही मशीन फक्त शेंडे खुडणी करते का? तर नाही, ही मशीन फक्त शेंडे खुडणी करत नाही, तर ही मशीन पिकातील गवत कापणे, म्हणजे वर्षातून एकदा तरी असा काळ येतो की ज्या वेळेस पाऊस अत्यंत वाढलेला असतो, 8-15 दिवस 20 दिवस पाऊस उघडत नाही आणि त्यावेळेस आपले डवरे चालत नाही, आपलं निंदण चालत नाही, मग त्यावेळेस ही मशीन एक चमत्कार म्हणून तुमच्या मदतीस येते। तर हे यस आकाराचं ब्लेड तुम्ही पाहू शकता, विशेष बनलेलं आहे पिकातील गवत कापण्यासाठी, अत्यंत धारदार स्टेनलेस स्टीलचं ब्लेड, आणि ह्याने एक नंबर जबरदस्त पद्धतीने गवत तुम्ही कापणी करू शकता। हळद पीक असो, अद्रक पीक असो, कापूस असो, तूर असो, सोयाबीन असो, कुठल्याही पिकातील गवत तुम्ही सहजाने कापू शकता। नवे एवढंच नाही तर बांधावरील सगळ्यात हार्ड तण जे निघत असते ते तणसुद्धा अत्यंत सहजरित्या तुम्ही खुडणी कापू शकता, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। व्हिडिओमध्ये तुम्हाला तूर शेंडे खुडणीचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिसत असेल, आणि सोबतच गवत कापण्याचा व्हिडिओसुद्धा यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की जे सोप्या पद्धतीनं गवत यामुळे कापणी होऊ शकते। तर हे झालं मित्र सविस्तर या शेंडे खुडणीविषयी। तर आता ही मशीन ऑर्डर कशी करायची हा प्रश्न तुमच्या डोक्यात असेल, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन तुम्ही कॉल करू शकता, किंवा वेबसाईटसुद्धा तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही ती मशीन ऑर्डर करू शकता। तर या आणि अशा व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणून तो लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर। धन्यवाद।